आज आम्ही कुठेतरी बाहेर निघालोय आणि बघा ना, आम्हाला माझ्या ओळखीचे आहे ते. मम्मा स्टार्टिंग गेलीये चढायला वरती. तर इथे गर्दी नाही आज. आमची खूप इच्छा होती खूप दिवसांपासून यायची. सो हॅलो ओ गेला तू हा येतो तू चालवतो का? बंद कर. हा याला चट करून टाकलेलं. सो गुड मॉर्निंग आपण सोबत कर लवकर ये. सो गुड मॉर्निंग गाईज. ऍक्च्युली आज आणि वेलकम टू अवर वेलकम टू अवर ब्लॉग. सो लॉंग. सो लॉंग नाही हा सो लॉंग. सो आज आम्ही कुठेतरी बाहेर निघालोय. तर स्टे ट्यून बघत राहा ब्लॉग. आता सकाळचे ऍक्च्युली आम्हाला सगळं लवकर मला माझ्याकडे दुसरं एवढं मोठं मी चुकी केलं. हा. तर मी हे बोलत होती की आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं ह्यांच्यामुळे आम्ही लवकर त्यांच्यामुळे नाही 5 वाजता आम्हाला 5 वाजता अलार्म लावून 6 वाजता आम्हाला निघायचं होतं. 6 वाजता आम्हाला निघायचं होतं आणि आता सकाळी वाजले 8 आणि मी उठली 6:30 मला जाग आली कशी तरी म्हणून उठवलं आणि मग पटापट आम्ही तयारी केली आणि मग आता आम्ही निघालोय. सो आम्ही तुम्हाला नंतर भेटतो. स्टे ट्यून गाईड बघत राहा. काय कधी निघायचं मग? झालं का? अरे मला दिसलं तर पुढेच समोर साफ करून लाईट बंद करून रेडी झाला. गाडी रेडी झाली. आमची गाडी आमचे ड्रायव्हर निघाले आणि मी मी हॅलो गाईज. आता आम्ही फक्त वेट क्रॉस केला हा केला बट आलोय आम्ही आणि बघा ना आम्हाला आणि आमचे निळे पण सो क्लायमेट आम्ही तुम्हाला भेटतो. अजून आम्ही हाफचा वेट क्रॉस नाही केला तुम्हाला माहिती नाही आम्ही कसा काय सो नाशिक मध्ये तर जाया चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास बंद कर अभी. सो गाईज आता आम्ही नाशिक मध्ये पोहोचलो. ऑलमोस्ट आम्हाला 1-1.5 तास आहे. आता आम्ही ज्यूस प्यायला थांबलो होतो. तू काळा दिसतोय पण दिसत दिसत नाही. इकडे यायला लागेल तुला. इकडे दिसत हे बघा इथे मग असं ठेवलंय. बॅग कुठे गेली? बॅग कुठे ठेवलीस? इकडे ये ना. आम्ही तुम्हाला गडावर जाऊन किती टाइम आपल्याला लोन काय माहिती मला नाही माहिती त्यामुळे मी काय सांगू. मला माहिती आम्ही भेटू तुम्हाला. ओ गाईचे बघा मेंढ्या भेटलेत आम्हाला. हे मेंढ्याच आहेत ना? ओ पुढा बघा ना. माग काय इकडे मेंढ्या दिसत लगेच तिकडे बघायला लागले. गाडी पण चालवणार.
ब्लॉग चालू आहे ब्लॉग. हा सासूरवाडीतलं बघतील ना, फटके देतील फटके. कळलं का? आता बोला, आता बोला ना. सो काही ते बघा. ओ ओ, ओ, झालं पण आम्ही हो. हाय गाईज, आम्ही आता पोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट पोचलो नाही. कुठे आहे आपण आता? आलोय काय वरतीच आहे. हा तिथे वरती थोडं- गड आहे. आम्हाला हवस टाइमपास करायचं. नाही, आणि हे बघा म्हणजे त्यांचे फ्रेंड आहेत. माझ्या वरतीच आहे ते. मम्मा इकडून पण शपथ बाबा, कसा चढला तो. तुला पण द्यायचं असं थोडं नाही. सो आम्ही तुम्हाला वरती जाऊन भेटतो. थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करायला इथं थांबलो. हा स्पॉट छान आहे, पण इथं माकडं खूप आहेत. इथे माकडे खूप आहेत. माकडे. हा कॅमेरावर फोटो अरे मग तू मला घेतलं तर मी काय करू? अरे जा 0.6 मध्ये आपल्या फोटो घेतो. सो गाईज आता आम्ही अजून आता गडाच्या खाली पोचलोय ना, पायथ्याशी पोचलोय. तिथून आता आम्हाला वरती जायचंय. आणि इथं आम्ही विचार केला थोडस म्हणजे पायावर पाणी वगैरे घेऊ, तोंडावर पाणी घेऊ. हे खूप सुकलंय आणि खूप परिस्थिती खराब आहे. इथं खूप घाण वगैरे करून ठेवली लोकांनी. आणि असं वाटतं तो नाळाच आहे, एवढं घाण पाणी तिथं. एवढं खूप घाण केले. आम्ही लास्ट टाइम पहिला आलेलो, ऍक्च्युली आम्ही आमच्या लग्नाच्या नंतर आलेलो देवदर्शनासाठी, तेव्हा आलेलो. पण होतं तेव्हा स्वच्छ. आता खूपच परिस्थिती खराब झाली. सो कोणी असे येतात अशा ठिकाणी तर थोडस कचरा वगैरे नाही करणार, असं दक्षता घ्या फक्त. हे बघा, अशा देवाच्या ठिकाणी असा कचरा, देवाच्या ठिकाणी काय कुठल्याच ठिकाणी कचरा वगैरे करणं चुकीचं आहे. तर ते आपण थोडस हे करू शकतो. आणि बाकी सगळं आता आम्ही निघतोय, वरती जातो. थोडंसं पायावर पाणी टाकून घेतो आम्ही, त्यानंतर आम्ही वरती निघतोय दर्शनासाठी. तर भेटतो आम्ही तुम्हाला. आणि बघा इथे इथे गड आहे, तिथे रोपवे पण आहे. आणि म्हणजे आपण पायी पण जाऊ शकतो. तर मग आम्ही पायी जाणार आहे, छावेनी जाणार आहे आम्ही पायी. तर आम्ही वरती जाऊन भेटतो मग तुम्हाला. वरती बघू किती गर्दी. वरती गर्दी असेल कारण रोपवेनी जाणारे लोक जास्त असेल. पायरीवर आम्हाला भेटणार नाही गर्दी, बट वरती तर असेलच. बघू काय होतं. VIP कोण? VIP वी आर नॉट VIP. चला आता आम्ही केली सुरुवात आम्ही चढायला आता वरती. स्टार्टिंग केली आहे चढायला वरती. तर इथं गर्दी नाही आज, बिकॉज खाली नाही तर खूप गर्दी असते. आणि रोपवे पण असतो, त्यामुळे आता गर्दी नसते. पण आता स्टार्ट केलं आम्ही चालायला. मी दिसत नाही आणि इकडून दिसते. तेव्हा आम्ही तू नाही दिसली तर कसं व्हायचं? स्टार्ट केलं चालायला, रेडी वगैरे आताच झालो. थकली तुझं? नाही थकली नाहीये, रेडी वगैरे झालो. आणि आता आम्ही चाललोय वरती. आमची खूप इच्छा ती पूर्ण झाली. सो आम्ही खूप हॅपी आहे. मी तर खूप हॅपी आहे पर्सनली. वरती तर फोन अलाउड नाही, तर बघू वरती शूट करायला नाही भेटेल. नाहीच वरती शूट नाही करणार. तर या बाबा जाऊ दे, बोलून बोलून अजून हे होतं. हा, बोलून बोलून अजून हे होते. आणि बघा अशा पायऱ्या दर्शन झालं का? आम्ही छान भेटतो वाटतं तुम्हाला. इकडे. आणि तर खाली खाली आहे, तू खूप भारी वाटते. एवढं दम लागतं तरी पण बोलते ती बाई. ऍक्च्युली मला एक्सप्रेस डेडिकेशन. करायला आवडतं. डेडिकेशन एक्सप्रेस करायला आवडतं. आणि आता आम्ही दर्शनानंतर तुम्हाला भेटतो. हा, आणि हा बघत राहा तुम्ही. हा बघा, नंतर दाखवू आपण. ते पण माझं. थकले, मला बोलत होते. थकलं कोणी? मी थकली नाही आहे. हा व्ह्यू आणि असं रस्ता इकडून तुम्ही बघू शकता. कुठे? हा तिथं पण एक मंदिर आहे समोर.
हो, हे बघा हा मंदिर आहे, हा डोंगर आहे. तुम्ही पकडा ना. हां, तुम्ही पकडा ना, पॉज कर नंतर झूम. काय आहे? काय थकून गेली लगेच. मी थकली का कोण थकलं? असं थकून नाही चालणार पिलू. थकली नाहीच मी. अच्छा चालेल. चल पुढे चल, दाखवतो तुझा ड्रेस माहिती आहे. हां वा. सो मला चष्मा घालू द्या आधी. मला पण. काय सनलाईट येते ना डोळ्यावर त्याच्यामुळे. तर कंटिन्यू. आता आम्ही सॉरी आता नाही, आम्हाला टाइम झाला, गडावरून खाली उतरलो आम्ही. खूप छान दर्शन झालं. थोडीशी गर्दी होती ऍक्च्युली. आम्हाला खालीची सॉरी फंबल मारते तू. ऍक्च्युली आम्हाला खाली कळालं की गर्दी नाही, ह्यांना कळालेलं. आणि वरती गेल्यावर कळालं की खूप म्हणजे होती, थोडीशी गर्दी होती. मेन गाभाऱ्यात गेल्यावर गर्दी भेटली, कारण झोल झाला रोपवेचे लोक पण येत होते तिकडे, त्यामुळे पायऱ्यांवर गर्दी नाही भेटली. बट रोपवेचे लोक आल्यावर वरती गर्दी भेटली थोडीशी. बट झालं आमचं दर्शन, छान झालं, मस्त दर्शन झालं. झालं मस्त. लगेच 15-20 खूप छान मिनिटात वाटलं. झालं. हा, 15-20 मिनिटात झालं आमचं दर्शन. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं इथं भोजनालय पण आहे, आम्ही ते चेक करायला गेलो पण ते बंद होतं. तुझ्यामुळे झालं. त्यामुळे आम्ही तिथे नाही केलं. मग आम्ही बाहेर खाऊन घेतलं थोडंसं. आणि आता तेच खाल्लं वगैरे थोडंसं. खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही काही ब्लॉग वगैरे काही शूट नाही केलं. पटापट गेलो, खाल्लं. आणि आता आम्ही इथं आलोय. इथे पण असं काय बोलतात त्याला, ह्यांना माहिती काय बोलतात हे असं म्हणजे आपण ते last time तिकडे येते. काय ते देवी ते हे बैलगाडी घेऊन आली होती, ते त्याचे निशाण आहे तिकडे. अच्छा हम्म. हा, देवी बैलगाडी घेऊन आलेले ते, त्याचे निशाण आहेत. ऍक्च्युली मला नाही माहिती, कारण मी वेगळ्या साईडची आणि हे वेगळ्या साईडचे, हा. त्यामुळे ह्यांना जास्त इकडचं शी इज फ्रॉम माहितीये. साऊथ. या सो मग ह्यांना जास्त माहितीये, त्यामुळे हे सांगते तिकडचं. जास्त काय मला पण, मी पण बघेल, मला एक्सप्लोर पण नाही करेल. तू बोल. माहित पाहिजे. मी एक्सप्लोर करेन. मी तू जाणून घेईन. एक्सप्लोर कर, मग मला सांग. मी जाणून घेईन या सगळ्याबद्दल काय आहे ते. मग त्यानंतर तुम्हाला पण सांगेन मी. परत आम्ही गडावर येऊ जाऊ तेव्हा आपण पण. तिकडे. चल पुढं. चला, चल तू पुढं. मग तिकडं. फॉलो मी. ती कुठे तिथं बंद आहे. हो, नमस्कार सर. सांग इकडे बॅग घेऊ द्या मला, सांग. तिथं बंदर, गाढव, सॉरी गाढवच होते. हा. आणि हा ते इथून देवी आले होते, प्रकट झाले होते असं मे बी, आय डोंट नो. बट इथे बघा असं मस्त आहे, छान वाटतं. आणि इकडे हे चाललेत कसं हाले मग. काय आले. हे जॅकेट स्वतःचं, हे हेल्मेट स्वतःचं. माझं काय आहे त्याच्यामध्ये. तू पण तर माझीच आहे. आपण लास्ट टाइम तेव्हा कुठे गेलेलो, जेव्हा एकदा आलेलो बघा, तिकडे पुढे तिथेच माकडं भेटलेलं ना आपल्याला लय सारे. आणि आता ह्यावेळेस गाढवं भेटले. बाबा, मी पडली असती. कुठे येते निशाने. कुठे गाईज, मस्त वाटतं इकडे, छान वाटतंय असं. या तुम्ही पण इकडे. आम्ही ऍक्च्युली मंदिरातले पण शॉर्ट्स घेतले, प्रॉपरली नाही घेतले, कारण मंदिरात शूट नाही करायचे, तिथे कॅमेरा अलाउड नाहीये. तर मग या, बट छान आहे ओव्हरऑल. मंदिर खूप छान आहे, मस्त वाटतं आणि खूप छान वाटतं. तर या तुम्ही इथं विजिट करा. अजून पण खूप साऱ्या गोष्टी तिथे बघायला. मला बोलवत आहे, त्यामुळे माझा कॅमेरा स्टॉप झाला. काही का माहिती मला. काय अच्छा, इकडे आहे का ते. हे आहे का. सॉरी, म्हणजे इथे आहे का ते. हे हा, इकडे म्हणजे ते निशाण दिले त्याच्यावर आहे का.
कळालं तिकडे. मी आता पाया पडून येते आणि आम्ही आता निघणार आहे बस. बाकी काय नाही, थोडेसे इथे फोटोज वगैरे काढू कारण इथं लोकेशन पण छान आहे फोटोजसाठी. आणि मग आम्ही निघू, है ना. मग आमचा परतीचा प्रवास सुरू. परतीचा प्रवास सुरू होईल. आम्हाला अजून कुठेतरी जायचंय, बघू आता होतंय का ते. लेट्स सी काय होतंय. तेव्हा धबधबा कुठे धबधबा तो काय नाही दिसत आहे मला. अरे हा दिसला दिसला दिसला. हाय हाय हाय. मॅनमेड धबधबा आहे तो. तुम्ही पण या मॅनमेड. हम्म. तुम्ही पण या इथे विजिट करा तुम्ही सप्तशृंगी मातांच्या मंदिरात आणि या बघू पुढं काय होते. भेटू तुम्हाला. हाय गाईज, आज आहे दुसरा दिवस नाशिक. ऍक्च्युली डे 2 नव्हता आमचा, डे 1 होता. ते तुम्हाला नंतर सांगतो. आता आम्ही नाशिक मध्ये निघालोय घरी जायला ऑन द वे. आणि स्ट्रगलिंग रायडर, ट्रॅफिक मध्ये स्ट्रगल करणारे. चलो फिर हम लोग and आपल्याला ना अपनी स्टोरी बताएंगे आपको कि क्या हुआ था. सो मला असं लागते आणि त्यामुळे तुम्हाला असं तो स्टेप बघत राहा. गाईज आम्ही जाताना तुम्हाला कसारा घाटात नाही भेटतो, पण येताना कसारा घाटात आहे. आता कसारा घाटात थांबलेलो आम्ही आणि हा बघा व्ह्यू खूप छान होता आतापर्यंत. अजून म्हणजे छान वाटत होतं. पाऊस चालू होता इगतपुरीला ना. ये बघा क्या है ये, क्या है. रेनकोट पहना है, रेनकोट पहना है पर बारिश कुछ ठिकाना नहीं है. तू झोपली होती तुला काय माहिती. काय तू झोपली होती तुला काय माहिती. झोपली नव्हती मी यावेळेस, झोपली नव्हती मी, नव्हती झोपली. आणि नाही आम्ही थोडस आता थांबलो होतो. या. आम्ही थोडस थांबलो होतो इथे. वाव तिथे बघा किती वाजले. मस्त वाटतं व्ह्यू. काय माहिती फोन मध्ये कॅप्चर होतंय की नाही. ऍक्च्युली फोन मध्ये तसं कॅप्चर न जसं आम्हाला दिसतो, त्यामुळे डोंट नो. आणि हा मस्त व्ह्यू आहे इकडे. ये मेरा नवरा है, नवरा रायडर. तो तो भेटू नाही आता संपवत ब्लॉग. काय आता घरी जाऊन काय करणार आहे. घरी जाणार आहे. बस घरी जाऊन ब्लॉग झोपणार एंड आहे. करू. झोप आली मला डोंट नो आम्ही घरी जाऊन ब्लॉग एंड करतो नाही. बघू आता.